सणाला यावा गौरीचा मोठ्या आनंदाचा हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ। व्हिडिओला थोडा लेट होत आहे। हा व्हिडिओ आहे गावी आम्ही पोहोचलेलो आहे आणि घराकडे निघालेलो आहे, कारण गौरी गणपतीसाठी जावंच लागतं गावी। गौरी गणपतीचा सण हा मोठा सण मानला जातो आणि गौरीचं आगमन, गौरी राहते तो दिवस आणि गौरी विसर्जनाचा दिवस असे 3 दिवस असतात। तो खूप महत्त्वाचा आणि मोलाचा दिवस मानला जातो आणि गणपती आगमन होणं हे सुद्धा म्हणजे खूप खूप उत्सव हा मोठा असतो। तर आम्ही घरी पोहोचलेलो आहे गौरी गणपतीसाठी। हरतालिके दिवशी आम्ही घरी गेलो होतो। गणपती बाप्पा दुसऱ्या आमच्या ज्या आई आहेत म्हणजे माझ्या सासूबाई आहेत आणि इथे सासरे माझे उभा आहेत, तर हे बाहेर ऑलरेडी येऊन थांबले होते। स्वरा उतरली बाईकवरून आणि नंतर लगेच पाय वगैरे धुतले आईंनी आणि तिच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला। म्हणजे अशी एक रीत आहे, परंपरा आहे की आपण लांबून वेशी ओलांडून जेव्हा कुठल्या गावावरून येतो तेव्हा लहान मुलांची नजर काढली जाते आणि त्यांच्या पायावरती पाणी ओतलं जातं आणि भाकर तुकडा फिरवून दोन्ही साईडून तो टाकला जातो। अशी एक पद्धत आहे। आणि आम्हाला घ्यायला आले होते आमचे चुलत सासरे जे की आप्पा आहेत आणि ते आप्पा सांगत होते की त्यांच्या पायाला काहीतरी जखम होती, म्हणजे कापलं होतं शेतामध्ये वैरण वगैरे काढताना। तर ते मला दाखवत होते की माझ्या टाचीला नाही का एवढं मोठं लागलेलं आहे। तर मी त्यांना सांगत होते की तुम्ही त्याची काळजी घ्या म्हणून। त्यानंतर घरी आल्यानंतर डायरेक्टली पाठीमागं जे आमचे आप्पा आहेत चुलत सासरे आहेत त्यांची म्हणजे ते शेळी मेंढी वगैरे पाळतात आणि त्यासाठी ते वैरण तोडत होते। तर लगेच स्वरा पाठीमागच्या साईडला लगेच गेली, कारण गावाकडची माणसं म्हटल्यानंतर गावाकडे शेती असते, गावाकडचं राहणीमान अगदी साधं असतं, परंतु जी गावाकडच्या माणसांची आपुलकीची वागणूक असते, जे प्रेम असतं ते तुम्हाला कुठंच नाही भेटणार। आणि त्याचबरोबर हे अळवाचे पानं जी लावली होती तेवढी मोठी झाली होती, तर हे अळवाच्या पाण्याच्या वड्या आपण बनवतो। त्यानंतर हे गौरी ह्याला म्हणतात, ह्याचा गौरीचा हा झुंबडा बनवला जातो। म्हणजे ज्या वेळेला गौरी आगमन असतं ना त्या दिवशी ह्याचं शंखरोबा म्हणून पण असतं झाड एक, तर आता तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन ते। तर हे ना सगळे एकत्र बनवलं जातं आणि हे बनवलं म्हणजे ते झुंबडा असा तयार केला जातो। इथं घरटं लावलेलं आहे, इथं चिमणी वगैरे येऊन बसतात ह्या घरट्यामध्ये आणि ही अळवाची पानं एवढी मोठी झालेली आहेत। आल्या अगोदर पाठीमागच्या साईडला जाऊनच एक फेरफटका मारलेला होता। शेतामध्ये घर असल्यामुळं झाडं वगैरे खूप भरपूर आहेत आणि हे आमचं लाल फुलाचं झाड होतं जे पाठीमागच्या साईडला खूप मोठं होतं। इथं आमच्या सासूबाई म्हणजेच आमच्या आई झुंबडा बनवत होत्या। ॲक्च्युली चाफ्याची पानं ही 5 घ्यायची असते। चाफ्याचं झाड आमच्या अंगणामध्येच आहे, तर ही चाफ्याची पानं आणि गौरीचं जे काय आहे जे मी तुम्हाला आता गौरी दाखवल्या ना त्या कट करून आणल्या होत्या आणि हे गौरी आहेत। तर त्याच्यामध्ये गौरी अगोदर घालायच्या, नंतर चाफ्याची पानं आणि शंखरूबा दुसऱ्या दिवशी असतो, शंखरूबा नाही आहे। फक्त हा गौरीचा झुंबडा अशा पद्धतीने बनवला जातो आणि मक्याची जी पानं असतात ना ती पण त्याला 5 अशी गुंढळी जातात। अशा पद्धतीनं हा झुंबडा बनवला जातो आणि हे सगळं आमच्या आई करत होत्या झुंबडा बनवण्याचं काम। कारण त्या दिवशी काय असतं, नैवेद्यसुद्धा भाजी भाकरीचा असतो ज्या दिवशी गौराई घरी येणार असं म्हण आहे की गौराई म्हणजे आपली लेकच असते आणि जेव्हा आपली लेक घरी येत असते तेव्हा आपण पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा लेकीला नैवेद्य म्हणजे घास भरवत असतो किंवा जेवण्यासाठी करत असतो। इथं सर्व बायका बघा संध्याकाळची वेळ आहे, 5-6ची वेळ आहे, 6ची वेळ आहे। इथं सर्वजण असं झुंबडा बनवून येतात आणि एका ठिकाणी सगळेजण एकत्र जमतात। नदीला खूप पाणी आलेलं आणि ते पाणी खाली गेलं होतं आणि त्याचा गाळ जो आहे ना तो साठला होता, त्यामुळे आम्हाला खाली जाता आलं नाही। त्यामुळे यावर्षी गौरी ह्या वरतीच म्हणजे एका बॅरलमध्ये पाणी घेऊन तिथे सर्व गौरींना भिजवल्या आणि हे अशा पद्धतीने बघा
ह्याला नव्हान असं बोललं जातं आमच्या भागामध्ये. तर ह्या नवनाला सगळेजण असे हळदी कुंकू वगैरे लावतात आणि अगरबत्ती लावतात, आरत्या करतात. गौरीच्या, शंकराची, गणपतीची आरती केली जाते आणि त्यानंतर लेक घरी येते असं म्हटलं जातं. आणि ह्याच्यामध्ये नंतर हळदी कुंकू झाल्यानंतर सगळेजण हातामध्ये ना हे असतं आपलं चिरमुरे, फरसाणा केलेला असतो एक प्रकारच्या, त्या घेऊन येतात सगळेजण आपापल्या घरून. आणि नंतर ते गौरी जे आहेत ह्याला गौरी म्हणतात, ह्या गौरी खाली ठेवलेल्या आहेत ना त्याच्यावरती ते टाकलं जातं. अशा घे गौरी बोन बोन साती वाटी सोन 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 नवे डाळिंब डाळिंब पाची पाना विडा विडा गौरी बोन बोन साती वाटी सोन गौरीची पूजा वगैरे करून झाल्यावर, सगळ्या आरती झाल्यावरती गौरीला नैवेद्य दाखवल्यानंतर हे बोनं वगैरे गौरीला दिल्यानंतर जो आमचा गणपती मंडळ आहे त्या मंडळाकडे जावं लागतं. सगळ्या लेडीज तिथे जातात. तिथे पुन्हा एकदा आरती होते. गौराईला तिथं ठेवलं जातं, म्हणजे जो कलश आहे त्याच्यातून गौरी आणलेल्या आहेत त्या सगळ्या तिथं ठेवल्या जातात आणि तिथं सर्व लेडीज गाण्याचा फेर धरतात, गौरीची गाणी म्हणतात. ही गावाकडची परंपरा आहे, संस्कृती आहे की आजही तुम्ही कुठे जरी असाल पुण्या मुंबईला तरी सणासुदीसाठी गावी यावं लागतं, एकत्र यावं लागतं. आणि तेव्हा एकत्र आल्यानंतर इथं सण असा साजरा केला जातो. ह्याच्यामध्ये तुम्हाला एकही दिसेल गावाकडचं प्रेम, आपुलकी असते, हळदी कुंकू केलं जातं. आमची भावकी तशी मोठीच आहे, परंतु सणासुदीला सर्वजण एकत्र येतात आणि अशा पद्धतीने सण साजरा केला जातो. हा आहे गौरीचा पहिला दिवस. दुसऱ्या दिवशी पण सेम असंच असतं आणि त्या दिवशीसुद्धा सगळेजण असे एकत्र येतात. आणि तिसऱ्या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो, दोरं घेणे हा पण कार्यक्रम असतो. ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला नक्कीच मिळेल. सणाला यावं गौरीचा मोठ्या नंदाचा गौरीचा मोठ्या नंदाचा बाय मी गवर पूजली बाय मी गवर पूजली नाना पारी बंधू नाही ते घरी नाना पारी बंधू नाही ती घरी सणाला यावं. अशा प्रकारे सर्व बायका गणपतीसमोर गाणी म्हणतात गौरीची आणि त्यानंतर सायंकाळी सगळेजण आपापल्या घरी जातात. त्याला म्हणतात गौरीचं नवान घेऊन घरी जाणं. कारण घरी जाऊन भाकरी आणि भाजी, भाकरीचा नैवेद्य असतो तो गौरीसाठी बनवायचं असतं. आपल्या इच्छेनं तुम्हाला किती प्रकारच्या भाजी बनवायच्या असतात त्या बनवायच्या असतात, परंतु शेपूची भाजी ही अशी, भोपळ्याची पानं, भेंडी, मेथीची भाजी, गवारी अशा प्रकारे सर्व भाज्या बनवल्या जातात गौरीसाठी. आणि तिला पहिल्या दिवशी हा भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो. कारण त्या दिवशी शंकर म्हणजे गौरीचा नवरा गौरीला घ्यायसाठी आलेला असतो. अशी म्हण आहे की लेक माहेरी एक दिवशी येते, दुसऱ्या दिवशी लगेच जावई घ्यायला येतो आणि गणपती मात्र मामाकडे 5 दिवस राहिलेला असतो किंवा 5 दिवसापेक्षा जास्त दिवस पण तो मामाकडे राहतो.
तर अशा पद्धतीनं हे दिवस मानले जातात, हे रीतिरिवाज केले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पाहायला मिळेल. दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग पाहायला मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग. आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.